जय भीम मित्रमैत्रिणींनो. तर आता मी राजमाची भाजी बनवणार आहे. तर काल पाव किलो मी राजमा आणलेला होता आणि तो कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्यासाठी मी वाटप घेतलेलं आहे बघा. हे म्हणजे एवढ्या सगळ्या मिरच्या मी घालणार नाही. या वाटपामध्ये मला घुटं करायचं आहे, कोथिंबीरची वडी करायची आहे, म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत मिरच्या. आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हे जिरं 2 चमचे घेतलेलं आहे. ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर ही वाटायची, वाटणामध्ये खूप छान स्मेल येतो. आणि गॅस फुल झाला. हां, तर फोडणीसाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे. हा कढीपत्ता आहे, हा गरम मसाला आहे आणि 1 चमचा आपण यातली हळद घालणार आहोत. चला तर मग रेसिपी आता हे कांदा फोडणीला टाकल्यानंतर मित्रमैत्रिणींनो मी हे वाटप वाटून घेणार आहे कांदा भाजेपर्यंत. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण तव्यामध्ये घालूया. तेल चांगलं उकळलेलं आहे. राई तडतडू द्यायची छान. राई छान तडतडली की जिरं घालायचं. आता घालूया कांदा. बोट माझं करंगळे दुखतच आहे. चला आता किती दिवस म्हणायचं दुखतंय होईल बरं. कांदा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. आता कांदा भाजत आला की त्यामध्ये घालायचं कढीपत्ता. घातला. आता आपला कांदा भाजतो आहे. तोपर्यंत आपण वाटून घेणार आहोत. मी वाटप वाटते मित्रमैत्रिणींनो. आता त्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालणार आहे वाटपामध्ये. माझ्याकडे स्टँड नाही आहे, त्यामुळे असा कुठेतरी ॲडजस्ट करते मी. मोबाईल एकटीच करत असेल सगळं. मोबाईलही फार महागडा नाही, 6,000चा आहे. माझ्या मुलांनी मला तो 50व्या वाढदिवसासाठी दिलेला होता. झाले आता त्याला 5-6 वर्ष. तर मी वाटप वाटून घेते मी.